नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी टेक्निक्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांसाठी आनंदाची व महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे आता त्यांना शेतीसाठी मोफत वीज मिळणार आहे. म्हणजे जे शेतकरी 7.5 HP म्हणजे 7.5 अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षापर्यंत मोफत वीज मिळणार आहे. या योजनेसंदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल 2024 पासून होणार आहे. त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक 25 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष युनिट आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमानामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे. माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक 100 अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे. भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे. त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे. याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने त्याची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भात शासन निर्णय दिला बघा. भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेचा कालावधी हा 5 वर्षासाठी म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. या योजनेसाठीची पात्रता काय असणार आहे तर राज्यातील 7.5 HP पर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत ही पुढील प्रमाणे असणार आहे. एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत ही रुपये 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी रुपये 14,760 कोटी
शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील। या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल। मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविले आहे। सदर योजना शासन निर्णयानुसार राबविण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे। आवश्यकतेनुसार महावितरणने सदर योजना राबविण्याची कार्यपद्धती तयार करावी। या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा। थोडक्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी 7.5 HP म्हणजेच अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे। या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल 2024 पासून होणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना मागच्या 3 महिन्याचे बिल भरावे लागणार नाही। की जे शेतकरी 7.5 HP पर्यंत कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज मिळेल। म्हणजेच 7.5 HP पेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोफत वीज मिळणार आहे। केवळ 7.5 HP पंपासाठी हा निर्णय नाही, पण 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागेल। म्हणजेच काय तर 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। राज्यात 7.5 HP पर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या सर्व शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे जे शेतकरी 7.5 HP पर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षापर्यंत मोफत वीज मिळणार आहे। त्या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहिला। जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।